माझं नाव प्रतीक्षा प्रशांत शेवाळे. मी नवकर हॉस्पिटलमध्ये आले. माझं वय 27. नवकर हॉस्पिटलमध्ये सुचित्रा मॅडम त्यांच्याकडे आले. मला गर्भपिशवी त्रास होत होता, इन्फेक्शन झालेलं होतं. मग मॅडमांनी मला सल्ला दिला ऑपरेशन करायचा. ऑपरेशनमध्ये लेझरद्वारे माझं ऑपरेशन सक्सेसफुल करून दिलं. मग 1.5 महिन्यानंतर सोनोग्राफी केली. मी नॉर्मल रिपोर्ट आले. मी चित्रा लक्ष्मण गोसावी, राहणार कवळाने, आणि 18 वर्षापासून आमचं इथं येणं जाणं आहे. मला इथं मुलगा पण यांच्या हाताचं शिजर झालेलं होतं माझं. नंतर मध्ये मला काही त्रास नव्हता. मॅडमांकडे आलेल्यानंतर मग माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलं बाहेर. मी मॅडमांकडे आली. मॅडमांनी सांगितलं गर्भपिशवीचा काही त्रास नाही तुला. त्यांनी मला युरिया इन्फेक्शन असं सांगितलं आणि नंतर रिंग टाकल्यानंतर मग 6 महिन्यानंतर रिंग काढली आणि आता मग खूप क्लिअर झालं. काही आता त्रास नाही, काही नाही. धन्यवाद मॅडम, शेवटी चिवडे मॅडम. अगेन ये महीने के एंड पे एक पेशेंट की बच्चेदानी बच गई. वो कैसे? इधर आओ मारिया. जब ये पहली सोनोग्राफी करे तो यूटेराइन प्रोलिप्स था, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज थी और ये कुछ 3 mm की सिस्ट थी. और जब निकालने गए तो 3-4 सिस्ट छोटी छोटी नेपोथियन सिस्ट मिली. और पेशेंट को लक्षण क्या क्या थे? काय काय त्रास व्हायचं? मला लघवीच्या जागेवर खाज यायची, चिडचिड, आग व्हायची, अजून पोटात दुखायचं, जेवण पोट भरून जायचं नाही, अशक्तीपणा, थकवा यायचा, जेवण केल्यानंतर छातीला दाब पडायचं, डोकं दुखायचं, हातपायाला तंद वाटायचं नाही. तब की हमारी प्रतीक्षा एकदम ऐसे बुढ़ापे की तरफ चली थी. और आज जब हमारी प्रतीक्षा का एक लेजर ट्रीटमेंट के बाद सेकेंड मेंस्ट्रुअल साइकिल में हम वापस से सोनोग्राफी निकालते हैं कि सब चीजें नॉर्मल हो गई का. तो आज की सोनोग्राफी हमारी पूरी तरह से नॉर्मल आई है. तो बधाई हो कि आपकी बच्चेदानी बच गई. और आपके 2 शब्द हमको चाहिए, क्योंकि नियमित क्या होतं आहे की कमी वयात गर्भपिशवी काढायची एक प्रथा चालू होऊन गेली आणि आम्ही त्याच्या विरुद्धमध्ये हे की मेनोपॉज येऊन जातो, म्हणजे आपण यंग राहत नाही मासिक पाळी. तर आता तुला कसं जाणवतोय? मला आता एकदम फ्रेश वाटायला लागलं. जेव्हापासून मी तुमच्याकडे ट्रीटमेंट केली तेव्हापासून मला फ्रेश वाटलं. फ्रेश, एकदम मस्त वाटायला. एकदम म्हणजे ते पूर्वीसारखं वाटायला लागलं ज्या वेळेला तू यंग लग्न झालं तसं. तो ये है प्रतीक्षा की फैमिली का दूसरा पेशेंट जो कि लेजर सर्जरी से काफी अच्छे से रिलीव हुआ. पहला पेशेंट तुम्हाला कब आया था? कधी आलेला होता? 1 वर्ष. 1 वर्ष अगोदर. ते ताईच्यावर पण लेझरवर ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यांना शुगर पण होती, वजन पण फार जास्ती होतं आणि एकदम गुण लागलेला है. तो ऐसे ही हम लेजर प्रक्रिया से सबका ट्रीटमेंट करते रहेंगे. बेटा वो गए क्या पेशेंट? असं सांगितलं, पण मॅडम म्हणे मी सक्सेस होऊन जाईल, मी प्रयत्न करते. तर मॅडमांनी प्रयत्न केला आणि माझी गर्भपिशवी खूप चांगली आहे. आता सोनोग्राफी केली, रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यात खूप काही चांगलं आहे आणि मी आज खूप छान आणि व्यवस्थित बसते, खाते, पिते, मला काही त्रास नाही. आणि मी मॅडमांची खूप धन्यवाद आहे, त्यांनी मला चांगला सल्ला दिला आणि माझी गर्भपिशवी वाचवली. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते. मी दाभाडी म्हणे. तर माझं ना माझ्या ओटीपोटात काही हे होतं, ते खूप दुखत होतं. 2-3 महिने मी त्रास सहन केला आणि मग मी मॅडमांकडे आले. तर मॅडमांनी माझी सोनोग्राफी केली, चांगला सल्ला दिला आणि त्याच्यात निघाला की ओटीपोटात गर्भपिशवीत पाणी असं. तर मग मी 3 दिवस ॲडमिट राहिले आणि ते पाणी काढून घेतलं मॅडमांनी आणि मला आता बरं वाटते. माझी गर्भपिशवी काढणार होते, पण मॅडमांनी तसं नाही सांगितलं, तुझं वय कमी असल्यामुळे गर्भपिशवी वाचवा आपण असं सांगितलं मॅडमांनी. आणि तेवढे सगळे प्रयत्न करून मॅडमांनी माझी गर्भपिशवी वाचवली. थँक्यू, धन्यवाद. मी वखारीची मला ना गर्भपिशवीचा त्रास होत होता. मी मॅडमांकडे आली. मग मॅडमांनी सांगितलं ते गर्भपिशवी काढायची नाही, वय कमी आहे. मॅडमांनी चांगला सल्ला दिला.
मग बांगडी टाकायला सांगितलं. मग मी बांगडी टाकली. मला एकदम मस्त वाटलं. आणि मॅडमकडे मी पहिलं पण ऑपरेशन पित्तशयीचं केलं होतं, त्याच्यामुळे मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली नाही. त्याच्यामुळे आत्ता पण मला दुसरा त्रास होत होता, मी मॅडमांकडे आली. धन्यवाद. धन्यवाद.